सुखासाठी देवही वेडा झालेला आहे. त्या सुखाकारणे देव वेडा वला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला म्हणून जनाबाईच्या घरी, मीराबाईच्या घरी, कबीर महाराजांच्या घरी काम करू लागले. चोख्या मेळ्याच्या स्त्रीचं बाळांपण करू लागलं. काय काय नाही सेवा केली त्यांनी भक्ताची. हा म्हणून भाव भुकेला हरी करीत असे भक्ताची चांगली. दासाचा तो दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाता घरी चंदन. मी फक्त या भक्तांची सेवा करण्यासाठी आलो आणि दुर्जनाचा उद्धार करण्यासाठी आलो. म्हणून दुर्जनानं कधी कोणी आपल्याकडून 1000 गुन्हे झाले असेल तर तसं स्वतः आपल्या बुद्धीचं, आपल्या सगळ्या शरीराचं आणि शुद्धीकरण झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ आजच्या काल्याच्या प्रसंगात त्या जीवाचा काला झाल्याशिवाय राहत नाही. आणि काला झाल्यावर काय होते तर ते तर आता विचारूच नका. मग त्या सुखा पार नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एका बाळकृष्णानंदा घरी आनंद द्या नरनारी. म्हणून आपण या अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगून टाकू. ती या 2 कडव्याचा अर्थ सांगून टाकला. शेवटचं कडू मग शेवटी घेता येते. याचा थोडक्यात अर्थ पाहू म्हणून पहिलं कडू मला पुन्हा टाळी वाजवून द्या. या भजनवाल्याच्या नावानं पकवानवाले आले, त्याच्या गाणारे काय आवाज आहे. बरं झालं तुमचा आवाज चोरता येत नाही चोराले. नाही तर ते रोज काही पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट राहत होते, साहेब आमचा आवाज चोरून नेला हो. दे नाही तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे देण देऊन तुम्ही त्या आवाजाचा सद्योग प्रभूच्या भजनासाठी करता, हे परम भाग्य आहे. लोकांनी ते काही दिलेलं राहते ना, ते फक्त स्वहितासाठीच ते खर्च करतात. आणि तुम्ही मात्र लोकहितासाठी जगाच्या कल्याणा संतांची होती तुकोबारायांचा विचार समाजापर्यंत कसा पोहोचल हे तुमच्याकडून कार्य घडते. हे अमरत्व म्हणजे हे आहे ते लक्षण आहे. त्या मरण माझे मरून गेले मदत तुम्ही भजन करणारी मंडळी खरोखर अमर आहे. टाळी एक त्याच्या नावामधून द्या. एक टाळी या गाववाल्याच्या नावानं. आमचं हे कार्यक्रम करणारे तगड पल्लेवार बापू हे सगळे असतील, देणगी देणारे त्याच्या नावानं सगळ्याच्या नावानं वाजवत चांगला आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी,
वाटे ते चालावे. आता पहिल्यांदा आपण आज या अभंगातून भगवंताचं जे आपलं गोपाळांचं जे मत आहे अभंगाचा भावार्थ थोडा सांगून टाकू आपण आणि मग आपण या अभंगाच्या भोवताल फिरलो तर चालते आणि वेळेवरच कीर्तन बंद होईल. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला जे वेळ दिला असेल ते आपले महाराज आहेत जगदीश महाराज, तुम्ही त्याच्याकडून चिठ्ठीवर घेऊन गेला आणि मला आठवण दिला आणि 15 मिनिटं अगोदर सांगता म्हणजे काय होते माणूस गाडी आवरून टाकते त्याच्यात. म्हणून तुम्ही आता खूप ऐकलेलं आहे आमचं हे गौळले आमचे कार्यक्रम झालेले आहे, भोवताले शिळोला झालं, हे प्रेम भाऊजी सासरवाडीत होय तिथेही सुद्धा आमचे कार्यक्रम झाले, गौळला झालं, अनेक गावले कार्यक्रम झाले. तर या गावात दुसरा कार्यक्रम आहे असो. म्हणून या अभंगाचा अर्थ फार गोड अभंग आहे याच्यातला, कारण की गोपिका आणि गोपाळ आणि सगळ्या गावातले लोक तिथे उभे आहेत पण बोलत कोणीच नाही आणि त्यांच्या डोळ्यात धारा आहेत लागलेल्या. त्याला परापशंती मध्यमा वैखरी म्हणतात. म्हणून वैखरी वाचा त्याची बंद पडलेली आहे. परापासून आनंद झालेला आहे, ते अतिशय आनंद, त्याला परमानंद म्हणतो, त्याला सच्चित आणि आनंद म्हणतात. ते आनंद त्यांना प्राप्त झाल्यामुळे ते आनंदाचे अश्रू अशी ते डोळ्यातून पडत आहेत. कोणी कोणासोबत बोलत नाही, एकमेकाकडे पाहायला लागले आहे. ते एकाच्या मुखातून निघालं की तुझी संगती. देव म्हणतात असं का करता तुम्ही, बोलतही नाही आणि तुमच्या डोळ्यातून धारा आहे, तुमचं म्हणणं काय, तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. बर आणखी नाही देखील ते वेळे भोग सुखाचे तुझी संगत जेव्हापासून धरली 10-11 वर्ष झाले असल, 8-10 वर्ष झाले असल तुझी संगत धरली तेव्हापासून माहेरची आठवण आली नाही, दिवाळीची आठवण आली नाही. विठोबाचे राज्य आम्हा नित्य कृष्णा. अरे दिवाळी कवा आली कवा गेली याचाही पता नाही ना. हे दिवाळीपेक्षा आनंद सुरू मोठा चालू आहे ना. म्हणूनच आमचे आडेबापू सांगत होते, गुरुजीचे वडील आमच्या इथे दिग्रसले गुरुजीच आहेत, ते सांगत होते बापा आमच्या गावात लेकीबाळी आल्या, हे दिवाळी सारखा सोहळा होते आप्पा स्वामीच्या दरबारात. अरे खरं माहेर देवच आहे आपला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. ज्यावेळेस ते लहान मुलं आणि झोपत होते आणि झोपीमध्ये उसनत होते, म्हणजे झोपीतून उसनते ते माणूस कवा कवा बडबड करते ना, तर ते बडबड करायला लागले होते की कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, हे अवस्था त्यांना प्राप्त झाली होती त्या गोपाळांना. कशामुळं, कृष्णाच्या संगतीमुळे. मग ते उष्णत होते तर त्यावेळेस ते आई म्हणायची त्याची, अरे कृष्ण कृष्ण काय म्हणतो रे, मी तू आई आहो ना, आई आई म्हणलं. त्यावेळेस ते पोरं म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा. माझी बहीण, कृष्ण भाऊ बंधू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरवी पहिलं पारू, कृष्ण माझ्या कृष्णच माझा गुरु आहे, माझे मायबाप आहे. अरे अरे पोरगा काय गोष्टी करून राहिला तू. हो, आणि म्हणूनच आई आम्हाला कृष्णानं तुमचं दर्शन घेण्यासाठी सांगितलं, नाही तर आम्ही तुमच्यावर गोटे उचलत होतो, तुम्हाला शिव्या देत होतो. पण त्या दिवसपासून त्यांनी आई वडिलाचं महत्व सांगितलं. काय सांगितलं रे महत्व आई वडिलाचं, सकल तीर्थाची धुरे जे का मातरा पितरे तयाचे केर शरीरे लोन केले. जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा आई वडिलाचं चरण तीर्थक्षेत्र हे श्रेष्ठ आहे असं सांगितल्यावर पोरांचा विश्वास बसलेला होता. पोरांचा विश्वास का बसला, पोरांचा विश्वास बसण्याचं कारण काय माहित आहे का, की त्या यमुनेच्या डोहात उडी टाकून कालिया मर्दन केलं हे त्यांनी पाहिलं. विषारी डोहात त्यांनी आपल्यासाठी उडी टाकली म्हणून त्यांचा विश्वास बसला. देह जावो अथवा रावो, पण कृष्णा तू मन आम्हाला कशात उडी टाक, आमचा भरोसा आहे की तू आम्हाला मरू देत नाही आता. आणि एवढ्या विषारी त्या कालियाने तुला जिंकलं आणि त्याने तू हैराण करून टाकलं आणि आम्हाला वाचवलं. दुसरं उदाहरण आहे ते पर्वत गोवर्धन उचलला, आमचं रक्षण केलं. एवढा इंद्र कोपला होता आणि त्यातने आमचं रक्षण केलं. मग आता आमचा विश्वास कोणावर राहणार आहे. अरे मेलो तरी चालतात, आमचं काही नाही, आम्ही तुला मन सगळं सर्व समर्पण केलेलं आहे सगळं. आता आमचं काही नाही, तन मन धन आणि हे तुझ्या पायी आम्ही अर्पण केलं. आमचं काही नाही, आम्हाला पाहिजे पण काही, तुला मागायचंही काही नाही. वा वा, काय काय अधिकारी करून ठेवलं
की जे वेदशास्त्र पठन करतील, पाठ करतील, त्यांनाही जे कळत नाही तिथलं पार त्यांना कृष्णाच्या संगतीमध्ये त्यांना मिळालं. हे काय मिळालं? पहिलं काम कृष्णाने त्या ठिकाणी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिहिला. कृष्ण गेल्यामुळे त्यांना पहिले मोठं सुख झालं. कारण की तसंच आहे, वैष्णवा संगती जीवा. वैष्णवाच्या संग तुम्ही साधूच्या संगतीत जर गेले तर तुमच्या जीवाला एवढं सुख मिळेल की ते कधी तुम्ही पाहिलं नाही एवढं सुख मिळेल. आणि या कलियुगामध्ये तर जास्तच प्राबल्य आहे. संतांच्या संगतीमध्ये सुख फार मोठं मिळते. मी बोलून राहिलो असं नाही, अनेक प्रमाण आहे. संताची भगवंतानं जे गोकुळातल्या गोपिकांना प्रेम दिलं ते सात्विक प्रेम होते. अतिशय पहिल्या नंबरचं प्रेम म्हणजे सात्विक प्रेम, अतिशय अवर्णीय प्रेम. याचं वर्णन केलं जाणार नाही. ते प्रेम कृष्णानं गोपिकांना दिलं आणि गोपाळानं गोपिकांनी गाववाल्यांनी कृष्णाला तेच प्रेम दिलं. त्यामुळं तिथं तो आनंद निर्माण झाला. आपणही ते प्रेम देऊ शकतो. पण आता 3 प्रकारचे प्रेम आहेत. आपलं एक प्रेम सात्विक आहे, दुसरं आहे राजसी प्रेम. हे प्रपंचात मिळते. राजसी म्हणजे मतलबासाठी प्रेम करणे. मतलब के सिवा उसे क्या मोहब्बत, मानव का नाता कोही नाही. प्रेम केले जाते. आणि तिसरं प्रेम तुम्हाला आता काय सांगण्याची गरज नाही, ते पेपर वाचा म्हणजे समजते की तिसरं प्रेम कसं राहते. ते त्या एका माणसानं का बाईनं त्यानं प्रेम केलं, त्या बाईचे 32 तुकडे केले होते. म्हणून त्यांना एवढंच सांगतो, बाकीचं तर प्रेम तुम्हाला माहितच आहे. आणखी म्हणजे अशावर प्रेम, हे प्रेम होय का? हे प्रेम होय का? प्रेम कोणावर केलं पाहिजे? प्रेम मागा, प्रेम मागा, प्रेम मागा. देवावर प्रेम करा, तुम्ही जीवा पार प्रेम करा. देहात जावं अथवा राहावं आणि पांडुरंगी दृढभाव. देवावर करा प्रेम. 3 गोष्टीवर प्रेम करा तुम्ही. या कलियुगाचा स्पर्श तुम्हाला ते 4 फूट दूर चालल, जवळ येणार नाही. किती काही खराब असू द्या, आहे तर खराब आहे. किती खराब आहे हे सांग म्हणसाल तर सांगतो. इतका खराब आहे कलियुग की कलियुग मुक्त झाल्याबरोबर त्यानं भगवान कृष्ण म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आहे विष्णूचा अवतार, आणि त्याच्या नाताला त्याच्यावर फासा टाकला. राजा परीक्षित, अभिमन्यूचा पोरगा, अभिमन्यू त्याचा म्हणजे भाचा, आणि भाच्याचा पोरगा म्हणजे नातू. तर त्याच्या नातावर त्याच्या टोपातून घुसला. जर ते कलियुग त्याच्या नाताले सोडत नाही तर आपले नातू सांभाळून ठेवा. आपले नातू सांभाळून ठेवा. त्याचा हातचा मोबाईल तर घेऊन पहा तुम्ही. लढते ते पोरग. आपल्या पोराला सांभाळून ठेवा. उपाय आहे त्याच्यावर, काळजी करू नका. किती काही बिघडू द्या, उपाय आहे त्याच्यावर. मग काय करावं महाराज? मोबाईल नाही. आणि मोबाईलवर किती प्रेम आहे लोकांचं सध्या माहित आहे. मी मागच्या कीर्तनात सांगितलं नाही, सांगितलं मला आठवत नाही, पण आता एक 12 महिन्यातली गोष्ट आहे. या 5-6 महिन्यातलीच गोष्ट आहे की एका मुलाला बापाने सांगितलं की तुला मार्क कमी पडले, आता मोबाईल कमी पाय रे, त्याच्यातलं काय पाहतं तू? तर त्या पोराने राग किती आला पाहिजे? लयच राग आला तर बापाने म्हणा, बाबा मी तुझ्यासोबत कुस्ती खेळतो. एवढा राग. लयच राग आला तर कुस्ती खेळतो. तू पडतं का? मी एवढा राग ठीक आहे, हे करू नये. पण मी सांगितलं ते आता की एवढा राग आला तर ते कर. पण त्यानं मायने बापाने मारून टाकलं. मोबाईल घेऊन पाहिजे म्हणून आपल्या हितात जो असे जागता धन्य माता पिता तयाचे पुरी कन्या पुत्र होती. मग काहून भंग म्हणला ते महाराजांनी? तुकोबारांनी भंग का म्हणला?
अरे या काळामध्ये ज्याचे पोरग सात्विक सज्जन असतील तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. याने सात्विक म्हणते का ज्या पोराचं बाळसं त्यानं केलं आणि बापाचं तेरसं त्यानं करून टाकलं, मारून टाकलं बापाने, त्याने भेटते का माय बाप? त्यानं का मारलं एक विषय आहे, कलियुग आहे म्हणून. बरं मग काय झालं, आणखीन काय पाहिजे होतं त्यांनी कमीत कमी त्यांच्या वडिलांनी त्याला मॅट्रिक झाल्यावर पोरग तुमच्या हाती राहत नाही, मोठं होते मडकं पक्क होते, त्याला बाहेर गावले जावं लागते शिकाले, म्हणून त्याच्या अगोदर मॅट्रिक पर्यंत 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत 5 वर्ष त्याला वारकरी शिबिर द्या का तुकडोजीचं शिबिर द्या, पण त्याला माणूस म्हणजे काय, मायबाप म्हणजे काय, देश म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, समाज म्हणजे काय, मायबाप म्हणजे काय हे त्याने कळालं पाहिजे. यासाठी त्याला शिबिरात पाठवा. आणि 5 शिबिर जर त्याने केले, मला तरी वाटते की 5 शिबिर जर त्याने केले असते तर ते पळून गेला असता बापाचा राग आला तर जास्तीत जास्त, पण बापाने त्यानं मारलं नसतं. हे आज आम्हाला गरज आहे. मग आम्ही म्हणतो पश्चाताप होतो की पोरानं असं का केलं, आम्ही त्याने कीर्तनात बसवलंच नाही, त्याच्यावर संस्कार पडलाच नाही, त्याच्या बापावरही पडणं कठीण आहे. गावात कीर्तन असलं तरी माणूस जात नाही, इथली कीर्तनाची आम्ही कमी किंमत करून टाकली. आणि कीर्तनाची जागा तिथे, अरे ज्या देवाने तुम्ही पाहता हा योगियाच्या ठेवून ज्या देव तर एवढा आहे कठीण की त्या योग्याच्या ठिकाणी त्याला सापडत नाही. हा त्या माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्यावेळेस 1400 वर्ष जगणारा चांगदेव त्यांनी सांगितलं की चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचं म्हणजे खऱ्या संताचं दर्शन जेव्हा झालं तर माझा काला झाला. 1400 वर्ष मी जगून एवढं मोठं कार्य करत होतो, हजारो शिष्य होते, परंतु मी खरा सुखाचा अधिकारी झालो नाही, माझा काला व्हायचा होता. म्हणून काला इतका महत्वाचा आहे. म्हणून आमच्या मुलाबाळाचा काला भक्त प्रल्हादानं लहानपणीच काला करून टाकला, ध्रुवानं लहानपणीच काला करून टाकला. असो, म्हणून अशा प्रकारे काला करणं महत्वाचं आहे. या काल्याचा अभंगाचा अर्थ आता जर सांगत बसलो आपण तर खूप आहे, आणखी किती काही सांगत बसलं तर होणार नाही ते. म्हणून शेकीची देडी तो मडकेची फोडी तो करी द्या दुधाचा रबडा गबाई. मुलं एवढं प्रेम का करतात, कृष्णानं पहिले त्यांना थोडस याद तरी याद लागे अवघे माझ्या मागे मागे त्याला पोटभर दिलं. पहिले त्यांना खाण्यापिण्यासाठी पोटभर दिलं. जे माता पिता देत नव्हत्या, दही दूध देत नव्हते, सगळे स्वार्थामध्ये विकाले मग देऊ करता करता मुलाबाळाला ते देत नाहीत. आणि अशा प्रकारे कृष्णाने त्यांना संस्कारही दिले आणि खाण्यापिण्याला दिलं. चुरा चुरा कर माकन खायो, आणि तुम्हाला आज देतो पोटभरी खा गड्या. शिकेचे मडके फोडणं चोऱ्या करणं आणि मुलांना पाहणं. त्यावेळेस मुलं खूप शांत झाले की कृष्णा आतापर्यंत आमच्या मायबापानं सुद्धा हे प्रेम आम्हाला दिलं नाही, हे प्रेम तू आणि आम्हाला दिलं, त्यामुळे आम्ही आता धन्य झालो. म्हणून तुझी या संगती आमची निश्चिंती नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. हे आजचं हे सोहळा म्हणजे काय साधा आहे का, याला सोहळा म्हणतात. वर्षातून एकदा केलेला हा सोहळा नवीन वर्ष लागल्यानंतर पहिला दिवस कसा साजरा करावा. काही लोक नवीन वर्षाचा अगोदरल्या दिवस कसा साजरा करतात ते तुम्ही पहा. अरे भगतसिंगची आठवण ठेवा. हे मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. थोडा विचार करा. म्हणून या भंगाचा सरळ सरळ अर्थ की आम्हाला दवाखान्यात कुठं सोहळा दिसणार नाही, पोलीस स्टेशन मध्ये सोहळ्याचं नाव नाही, परंतु परमार्थामध्ये सगळा सोहळाच आहे, सगळा सोहळा आहे. हा सोहळा म्हणजे अतिशय अनुपम्य सुख प्राप्त होणे, त्याच्यापासून देवाचीच प्राप्ती होते त्या काल्यात. आपली वृत्ती जी अंतर्मुख झालेली आहे, नेहमी आत पाहते बाहेर पाहते, बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख होणं आणि त्या वृत्तीचं आत्म्याचं मिलन होऊन जीव शिवाचं मिलन होणं म्हणजे काला. विठाला आता कुसंगतीमध्ये काय ते तुझ्या संगतीमुळे असं झालं. अनेक संकट आमचे टळले, आमचं गाव चांगलं झालं, आम्ही सुखी झालो. आमच्या पोराने तू आईवडिलाचं महत्व सांगितलं म्हणून सगळे पोरं आईवडिलाच्या दर्शन घेऊ लागलेले आहेत. आमच्या मुलींना तू सांगितलं, ते मुली सुद्धा दर्शन घेतात आणि त्यांना मायबापाचं महत्व जर एकदा कळलं, मुलींना जर मायबापाचं महत्व कळालं, मुलीला जर झाशीची राणी कळाली तर मुली सुद्धा कधीही वाईट पाऊल टाकणार नाही. पण त्यांना हे मिळालं पाहिजे ना, हे मिळालं पाहिजे. हे जा लागणार आहे मग कीर्तनात, प्रवचनात, भागवतात, ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, मग हे करा गाथा वाचावं लागेल, म्हणजे ते काही त्यांना मिळेल.
कारण की त्या मुलींना कृष्णाने सांगितलं तुम्हाला किती दिवस आयुष्य आहे. अरे म्हणाले 100 वर्ष, काही लोक 100 वर्ष जातात, काही तर बहुल्यावरला नवरदेव या 8 दिवसाच्या आतनी बहुल्यावरला नवरदेव त्यानं श्वास सोडला. अरे बदन तेरा मिठी का, श्वास तेरा उधार है. श्वास एकदा बाहेर टाकल्यावर येते की नाही याची गॅरंटी नाही. शन भंगुर नाही भरवसा, याची गॅरंटी नाही. कडकीच बात की मग गर्व कशाला, अहंकार कशाला, कशाला पाहिजे कीर्तन, कशाला पाहिजे. मग अरे ऐकणार नाही, मग संतांच्या संगतीत जाणार नाही. तर आपण तो ह्या पे सब किरायदार आहे. आपण इथं भाड्याच्या घरात राहतो. एक दिवस आपल्याला देह हे काळाचे धन कुबेराचे नेते मनुष्याचे काय राहणार आहे आपलं. त्यामुळे एकदा आपण ऐकून तर घ्या आणि पूर्ण ऐकल्यानंतर समजून घेतल्यानंतर मग तुम्ही पहा, तुम्हाला इथून जाय असं वाटणार नाही. हे झाल्यानंतर दुसरं कडवं आहे.